मी आता आंदोलन स्थळावरून फ्रेश व्हासाठी आलो, पण सकाळी पहाटे पोलिसांनी त्या जंतर मंतरच्या आजूबाजूले काही डंपर आणून ठेवले, विटा आणि गोटे भरून. का हे गोटमार हे काही बीजेपीचे लोक तिथून करण, नाही तर पोलीसवालेच करण. आणि गोटमार ही पोरायनी गेली आंदोलनातल्या, म्हणजे आता ते यायनं गोटे आणले, हेच गोटमार करण आणि हेच आपल्या गाड्या फोडून आणलेल्या गाड्या तिथे ठेवल्या आहे. त्याची व्हिडिओ बी टाकली आहे. तर यायनं लाजा शर्मा इकले आहे. आंदोलन बदनाम कसं करायचं हे बीजेपीकडून शिकायला. देशभर गाजलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणावरून पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत वातावरण तापलंय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी गेल्या 20 दिवसांपासून जंतर मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, अभिजित दिपके आणि शेकडो युवक आंदोलन करत होते. सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. आज या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून संसदेकडे मोठा मोर्चा नेण्यासाठी तयारी सुरू होती. त्यामुळे दिल्लीत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र या आंदोलनाला वेगळंच वळण लागलं. काही पोलीस डॉक्टरांच्या वेशात आंदोलनस्थळी आले आणि त्यांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्ती ताब्यात घेतलं. या घटनेनंतर आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली. सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतरही आंदोलन मागे हटणार नसल्याचा निर्धार अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकार्यांनी व्यक्त केला. हा लढा सुरूच राहील अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर आज पुन्हा मोठ्या संख्येनं युवक जंतर मंतर परिसरात जमा होऊ लागले. दरम्यान हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत संपवण्यासाठी पोलीस प्लॅन करतायत असा गंभीर आरोप दिल्लीत दाखल झालेले नितेश कराळे यांनी केलाय. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आंदोलन दडपण्यासाठी प्रशासनाकडून कट रचला जात असल्याचा दावा केलाय. नमस्कार, मी आता आंदोलन स्थळावरून फ्रेश व्हासाठी आलो, पण सकाळी पहाटे पोलिसांनी त्या जंतर मंतरच्या आजूबाजूले काही डंपर आणून ठेवले, विटा आणि गोटे भरून, आणि फुटलेल्या गाड्या आणून ठेवल्या मुद्दामून. का हे गोटमार हे काही बीजेपीचे लोक तिथून करण, नाही तर पोलीसवालेच करण. आणि गोटमार ही पोरायनी गेली आंदोलनातल्या, म्हणजे आता ते पोरं दूरून आले, स्वतःचे कपडे बॅग त्याच्यापाशी आहे. ते गोटे वागवण का बॅग वागवण ह्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हे गोटे आनंद कुठून, म्हणजे यायनं गोटे आणले, हेच गोटमार करण आणि हेच आपल्या गाड्या फोडून आणलेल्या गाड्या तिथे ठेवल्या आहे. त्याची व्हिडिओ बी टाकली आहे. तर यायनं लाजा शर्मा इकले आहे. आंदोलन बदनाम कसं करायचं हे बीजेपीकडून शिकायला लागते. या देशात आतापर्यंत आंदोलन झाले, हा देश स्वातंत्र्य आंदोलनामुळे झाला. आणि आंदोलन बदनाम करायसाठी हे चोट्टे तिथं सत्तेत बसून आहे. आणि या देशातल्या युवकांना, ठीक आहे, जे आंदोलन करते म्हणून म्हणत आहे ते आंदोलन करते नाही. यायले आतंकवादी कसं ठरवायचं, नक्षलाईट कसं ठरवायचं, यायले ठीक आहे देशद्रोही कसं ठरवायचं, याचं पूर्ण षडयंत्र या सरकारनं आखलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सजग व्हा. जर अशी बातमी तुमच्यापर्यंत गोदी मीडियानं दिली तर हे सगळ्यात खोटी राहील. त्याचे व्हिडिओ आम्ही टाकलेले आहे. पोट्टे यायचे पुरे प्लॅन उद्ध्वस्त करत आहे. म्हणून आता ठीक आहे, आता मला फोन आला तिथून का पुन्हा ठीक आहे जनपदचे रस्ते बंद करण्यात आले आहे जंतर मंतरचे. ठीक आहे, ट्रेन लेट करून टाकले. मुद्दामून ट्रेन लेट, म्हणजे आज येणाऱ्या सकाळच्या ट्रेन हा 7-7 घंटे लेट केल्या. का काही पोरच पोहोचले नाही पाहिजे इथं. अनेक पोरं आजच्या ट्रेन मध्ये आहे. यायले पॅन्ट काढून नागोळे करून पन्नावं लागते. सालेले इतके माजून गेले आहे. म्हणून ह्या सत्तेतल्या लोकांनी आता सत्तेचा माज आला आणि ह्या मोदी हिटलर सारखा वागत आहे. ठीक आहे, हिटलरने आत्महत्या करायला लागली होती. त्याचा मुसोलिनी जो सोपती आहे त्याने नागोळे करून मारलं होतं लोकांना. हे जर वाचलं नसेल तर वाचून घे म्हणा मोदीले. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रकरणावर तुमचं मत काय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.